थेट आपण पोहोचलेलो आहे जालन्यात. त्याला म्हणलं होतं नादी लागू नको. त्याने लाभार्थी टोळी गुंडाची टोळी उठवतो ना आरोपीच्या बाजूने उठवते. कसले आणते धरून आणि ते मोर्चे काढायचे म्हणतात प्रति मोर्चे कसले बी ते किरळ लागलेले शेळीचे शेपट कसले बी नुसता जातीय तेढ निर्माण करतात जातीयवाद करतात. काय मिळणार आहे धनंजय मुंडे तुला जातीय तेढ निर्माण करून. बाळा सावध व्हय. पाटील कुठतरी तुम्ही परभणीनंतर बोलल्यानंतर काही ठिकाणी राज्यभरात तुमच्यावर गुन्हे दाखल होतात. तुम्ही एका समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून. कोणत्या समाजात दुखिल्या कोणचा समाज काय समाजाचा संबंध आहे. धनंजय देशमुखला धमकी दिली. गुंडाला बोलायचं नाही मोकळे कापून द्यायचे काय लोक बोलायचं नाही गुंडाला कापू द्यायचे. सोमनाथ सूर्यवंशी मारून टाका सगळे ते वाकोडे टाका मारून तुम्ही बोलायचंच नाही म्हणल्यावर. गुंडाला बोलायचं नाही का वंजाऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला मायक्रो ओबीसीला नेत्याला सोडित नाही सोडणार बी नाही. नेते कोणाचे नाही जातीला कोणच्या बोललो कोणत्या जातीला बोललो कोणाला शिकतो. धनंजय मुंडे स्वतःचा पाप झाकायसाठी ओबीसी करतो. एवढे येडेत का ओबीसी पाप तू करणार आणि पांघरून त्यांचं घेतो का आता. कोणचा पायंडा पाडतोच बाळ कोणचा जातीवाद केला. गुंडाला बोलणार संतोष भैयाच्या न्यायासाठी 1000 वेळेस बोलणार. किती गुन्हे दाखल कर मागं सरकत नाही. गरिबाच्या मराठ्यांच्या न्यायासाठी आरक्षणाच्या लढणार न्यायासाठी मी कर. तुला काय जातीवाद करायचं ती मराठी कधीच जातीवाद करत नाहीत आणि करणार बी नाहीत. पाटील जन आक्रोश मोर्चा निघतात आणि या मोर्चामधनं मराठा समाज म्हणा किंवा जे नेते ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावाची मागणी करतात. पण अजित पवार काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही असं म्हणजे घेणार नसल्यासारखं बोलले. घेण्याची शक्यता कमी आहे. 50 घे काय होत नाही काय होत नाही. मॅटर दबू देत नाही. तू किती वय आणि काय वय मॅटर दबू देत नाही. काही वय तुला काय व्हायचं वय पण चुकीचा पायंडा पाडायला लागलाय हे तुझ्यासाठी घातक. एवढं ध्यानात ठेव. जातीवाद